नमस्कार माझ्या सर्व ताईंना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, कधी कधी ना खूप गोड खाण्याची इच्छा होती, तर बाहेरून मिठाई मागवावीशी वाटते, परंतु आहे ना ती काही लगेच शक्य नाही होतं. अशा वेळेस आहे ना अगदी झटपट होणारा हा स्वीट मेनू बनवला तर सगळेच म्हणजे आवडीने खातील, इतका छान होतो हा मेनू. तर त्यासाठी मी इथे कढई घेतली. कढईमध्ये एक छोटी वाटी इतकं तेल टाकून घेतलं आहे. त्या तेलामध्येच मी लगेचच बेसन पीठ एक वाटी इतकं टाकून घेतलं आहे. ते लगेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून गाठी होणार नाही. साधारण आपल्याला 1.5 वाटी इतक्या पिठाची बेसन बर्फी बनवायची, तर मी पहिल्यांदा 1 वाटी टाकून घेतलं आणि ते लगेच मी पीठ मिक्स करून घेतलं. त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी इतकं बेसन पीठ टाकून ते पण लगेच मिक्स करून घेते. त्याच्या गाठी होणार नाही. या पद्धतीने आपल्याला झटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवत राहिल्याने त्या थोड्याफार गाठी जरी झाल्या तरी त्या लगेच निघून जातात. तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आणि हे पीठ सतत हलवत राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं तेलामध्ये भाजलं गेलं पाहिजे. तसंच जर आपण पीठ भाजलं तर ते कच्चं पण राहतं आणि बर्फी पण येणं इतकी खास लागत नाही. तर अशी तेलामध्ये जर व्यवस्थित पीठ भाजून घेतलं तर बर्फी पण खूप छान होते आणि खायला पण चवदार लागते. म्हणजे पीठ आहे ना, बेसन पीठ असं कच्चं लागत नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने ते बनवायचे, तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर कडेला जोपर्यंत लाल लाल म्हणजे थोडंसं लालसर कलर येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला सतत हलवत आणि भाजत राहायचं आहे, म्हणजे छान असं व्यवस्थित भाजलं जातं ते. तर ह्या पद्धतीने बघा पूर्णपणे आपलं व्यवस्थित बेसन पीठ भाजून गेले. आणि त्यानंतर मी ते खाली उतरून ठेवल्यानंतर पाक बनवायचं, तर त्यासाठी पातेलं ठेवलं आहे. तर एकीकडे लगेच मी त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी इतकं मिल्क पावडर टाकून घेतलेली कढईमध्ये. खाली उतरवल्यानंतर टाकायची, कारण मिल्क पावडरच्या देखील गाठी तयार होतात. त्यामुळे वरतीच गॅसवर असताना मिल्क पावडर टाकायची नाही. खाली उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड होईल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची. साधारण यासाठी मी अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर टाकलेली आणि 1 वाटी इतकीच पुन्हा मी साखर घेतलेली आणि त्यामध्ये बसेल इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे, त्यामुळे मी साखर पण 1 वाटी घेतलेली. तर साधारण मला इतक्या पिठासाठी 2 वाटी इतकी साखर लागली असती. तर मिल्क पावडरमुळे 1च वाटी इतकी साखर मी टाकून घेतलेली. त्यानंतर एकीकडे पाक तयार होतो आहे, तर दुसरीकडे मी ट्रेला तेल लावून घेतलं आहे. तर बघा आता आपला पाक पण व्यवस्थित तयार होत आलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला तयार झाल्यानंतर अगदी थोडंसंच केशर कलर आहे तो ॲड करायचा आहे. केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर बघा मस्त पाकाला पण कलर आलेला आहे. आणि आता ह्या मिश्रणामध्ये मी पाक ओतून घेतला आहे आणि ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बर्फीमध्ये छान प्रकारे असं साईडने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर ते हे पटकन ट्रेमध्ये ओतायचं आहे, म्हणजे सगळीकडे ते व्यवस्थित पसरलं जाईल. कारण थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशी बर्फी सेट होत नाही. तर गरम असतानाच हे ओतून घ्यायचं आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अगदी झटपट आणि मस्त तोंडाला चव आणणारी आपली घरच्या साहित्यामध्ये बेसन बर्फी तयार होते. तर जास्त काही मेहनत न घेता, जास्त साहित्याचा वापर न करता मस्त आपली झटपट ते बेसन बर्फी तयार होते. त्यानंतर मी काजू बदामाचा थोडासा जाडसर कूट करून घेतला आहे, तो देखील या बर्फीवर टाकून घेतलेला आहे, म्हणजे त्याने काजू बदामनी पण छान लागेल आपली बर्फी. तर बघा या पद्धतीने मी त्याच्यावरती टाकून घेतले आणि मस्त ते चमच्याच्या सहाय्याने पुन्हा ते मॅच करून घेते त्याच्यामध्ये. आणि ही बर्फी 15-20 मिनटासाठी आपल्याला सेट करत ठेवायची. आणि त्यानंतर मस्त असे मी त्याच्या वड्या पाडून घेते. तर या पद्धतीने मस्त अशा वड्या पाडायच्या. तर मैत्रिणींनो, अगदी झटपट आणि मस्त होणारी ही घरच्या साहित्यामध्ये हा स्वीट मेनू तयार होतो. तर नक्की बनवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली आपली बर्फी. आणि अशीच हे बघा किती छान आपली बर्फी तयार झालेली बघा, खायला पण खूप छान झालेली आहे. तर मैत्रिणींनो, अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि मस्त ही बर्फी तयार होते. तर नक्की बनवून बघा. आणि आपल्या चॅनलवरती सर्वच नवनवीन व्हिडिओ असतात, त्यामुळे एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणी. तुमच्या एक सबस्क्राईबने आणि लाईकने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं. त्यामुळे प्लीज तर व्हिडिओ बघून पुढे न जात एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू सर्वांना.